पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली, पण या संपूर्ण प्रकरणावरती अमित देशमुख यांनी मात्र नाराजी व्यक्त करत टीका केलेली आहे। ऐन निवडणुकीत असं वक्तव्य एका राजकीय पक्षाच्या नेत्याने केल्यामुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा अमित देशमुखांनी दिलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। भैया, हे जे वक्तव्य आलेलं आहे रवींद्र चव्हाणांचं, ते ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आलेलं आहे। कसं बघता तुम्ही या वक्तव्याला? हे रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं, खरं म्हणजे मी यापूर्वी म्हणालो की असं वक्तव्य त्यांनी करायला नको होतं आणि यातून साधारणतः राजकारणाची वृत्ती प्रवृत्ती स्तर हा आपल्याला दिसून येतो। महाराष्ट्रामध्ये जे अलीकडं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घडतंय ते सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा खून झाला, ठाण्यामध्ये अपहरण झालं, पुण्यामध्ये धमकावलं गेलं आणि म्हणून या सगळ्या प्रवृत्तीला सामान्य माणसं थारा देणार नाहीत आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हा खरा प्रश्न उपस्थित राहतो। शेवटी समाजाच्या भावना जेव्हा दुखावल्या जातात, सामान्य माणसाच्या जेव्हा भावना दुखावल्या जातात आणि वैचारिक लढाई आहे ती विचारानं लढली पाहिजे आणि मग म्हणजे नामोनिशान मिटवून टाकायचा असं जर भाष्य ते करणार असतील तर मला असं वाटतं की ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही। रवींद्र चव्हाण कोकणातून मुंबई मार्गे लातूरला आल्याबरोबर त्यांना विलासरावांचीच आठवण झाली। हे आमच्यावर असा आरोप होतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं भाषण होत नाही। कसं होईल? आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे आमचं शक्तिपीठ आहे, त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय तर आमचं भाषण पूर्ण होणारच नाही। पण मला याचा आनंद आहे की आता अलीकडं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा भाषण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही। मला असं वाटतं की लोकभावना आपण जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असतो, कुणीही कुठल्याही पक्षाचा, लोकभावनेचा आदर सारेच करतो, पण जेव्हा राज्यकर्ते लोकभावना दुखावतात तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागते आणि मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं ते सामान्य माणसाला खटकलेलं आहे। दिलगिरी व्यक्त करताना रवींद्र चव्हाण बोलताना की अमित देशमुख माझे चांगले मित्र आहे। एकीकडे असं वक्तव्य करायचं, दुसरीकडे मैत्री आहे म्हणून सांगायचं नाही। आता वैयक्तिक संबंध मैत्री एका ठिकाणी ती कायम राहील नाही, त्याच्यामध्ये काही अंतर येईल असं मला नाही वाटत। पण जेव्हा एखाद्या पक्षाच्या प्रेरणा स्त्रोताचं नाव पुसण्या इथपर्यंत तुमची मनोभावना तयार होते, हे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं। तर हे होते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी सांगितलं की सत्सद विवेक बुद्धीतूनच येत्या काळात नेत्यांनी वक्तव्य केली तर ते अधिक बरं होईल। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।